नमस्कार. नमस्कार. मी प्रदीप मेस्त्री, सारथी महाराष्ट्राचा. आत्ता तुमच्या काही ज्या ठळक बातम्या मला थोड्याशा मिळाल्या तुमच्या, तर त्या विषयानुसार मी तुम्हाला एक थोडेसे काही प्रश्न विचारतो. तर आज जी तुम्ही मंडळी आहेत, आज तुम्ही मला वाटतं का 10 माणसं तुम्ही बसले तिथे, म्हणजे आज गेली तुम्ही 10 ते 12 वर्ष तुम्ही या संघटनेत काम करता. जास्त पण असेल, कमी नाही, पण मी बघितल्यापासून तुम्ही 10 वर्ष तुम्ही काम करताय. तर मला एक सांगा, तुम्हाला हा पगार, ही नगरपंचायत जी आहे, ती नगरपंचायत तुम्हाला पगार किती महिने दिले नाही तुम्हाला? हे तिसरा महिना. तिसरा महिना. का दिला नाही? का तुमच्यासनं कामं होत नाहीत काय? तुम्ही काम करत नाहीत का? तुम्ही 8 तास तुम्हाला कधी ठरलेले आहेत, मग 8 तासामध्ये तुम्ही 8 तास काम करता, मगच घरी पळता. मग त्याच्या एवढं सगळं काम करून सुद्धा हे लोक तुम्हाला पगार द्यायचे टाळटाळ. म्हणजे नगरपंचायत करते का तुमचा ठेकेदार करतो? काय ठेकेदारचं नाव आहे? VDK कंपनी. हां. आणि आमच्या मॅनेजरचं नाव सचिन डंगारने. अच्छा. सुपरवायझर. मग त्याचं काय म्हणणं आहे? होईल पगार, आज होईल, उद्या होईल, पण कधी पण होईल. दर महिन्याचा नाटक. म्हणजे तुम्हाला तारीख दिलेली नाही, तुम्हाला फक्त एवढं सांगतात वारंवार की होईल, पण तुम्ही काम करा, फक्त काम करा आणि माझा पोट भरा, असं त्याचं काम चाललंय थोडं. म्हणजे लेना बँक आहे, देना बँक त्याच्याकडे नाही आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की त्यांनी फक्त एक काम करायचं, फक्त आमच्याकडे फक्त तुम्ही काम करत राहा, पैसे मागायला येऊ नका, असे त्याचं वारंवार 3 महिने तुमच्याशी चाललेलं आहे. पण मला सांगा, तुम्ही आता जे या ना, तर असं चाललंय की म्हणजे जेणेकरून तुम्ही आज सणासुदी, आज दिवाळी ऐन तोंडावरती आपल्या आलेली आहे, म्हणजे आपण दिवाळी करायची, फक्त दिवाळी बघायची नाही. हा. आणि पोट कुणाचा भरायचा? तुमच्या ह्याचं नाव काय ठेकेदाराचं? म्हणजे सचिन डांगारनेला फक्त आपण, म्हणजे पोलादपूर नगरवासी, नगरपंचायत ह्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्याची दिवाळी मोठी करायची, असं त्याने ठरवलेलं आहे, बरोबर ना? तर आपण काय करू, ह्याचा जाहीर निषेध करू, आणि जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत आपण इथं कामाला हात लावायचं आणि हा दरवाजा सोडायचा नाही. बरं, मला एक सांगा, तुम्हाला ह्या ज्या सुविधा आहेत त्या पावसाळ्यापासून झाल्या, उन्हाळ्यापासून झाल्या, तुम्हाला त्यांनी रेनकोट, काय टोपी, हँड ग्लोव्ज वगैरे काय दिलं का हो तुम्हाला? सेफ्टी काय ते दिलं का तुम्हाला? काय तुमचं मेडिक्लेम केलं का त्याने, की एखाद्या कर्मचाऱ्याला रोगराई झाली, काय झालं तर त्याला तुमचा एवढा विमा भेटेल, असं का तुमच्याकडे काय ते केलेलं आहे का, प्रोसेस केली आहे का? म्हणजे तुम्ही मेहनत तरी चालेल, दुसऱ्या माणसाला, दुसऱ्या पुरुषाला, दुसऱ्या बाईला मी तो उभी करीन, काम करून घेईन, असं त्याचं उद्दिष्ट चाललेलं आहे. थँक्यू, धन्यवाद. सारथी महाराष्ट्राचा प्रदीप मेस्त्री.